यस रोल महानगरपालिका निवडणूक प्रचार तोफा थंडावलेल्या आहेत। थेट आता मतदान यंत्र जे आहे ते महानगरपालिकेचे कर्मचारी हे मत केंद्रावरती घेऊन जात असल्याचं पाहायला मिळतं। सगळे तयारी पूर्ण झालेल्या आहेत आणि सगळे लोक जे आहेत ते महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचार थंडावल्यानंतर आता मत पेट्या घेऊन जे आहे ते केंद्रावरती जात असल्याचं पाहायला मिळतं। लातूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेच्या 70 जागांसाठी ही सगळी निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे आणि त्यासाठी सगळी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्हा महानगरपालिका निवडणूक आरोप प्रत्यारोपानंतर वादळी ठरल्याचं पाहायला मिळतंय। सर्वच पक्ष या ठिकाणी रिंगणात उतरल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यानंतर थेट ही सगळी प्रक्रिया आपण पाहतोय की सगळे जे BLO आहेत, जे मतदान केंद्रावरती जाणारे कर्मचारी आहेत, या सगळ्यांची 1600 अशी संख्या आहे आणि त्याचबरोबर पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या संख्येने असणार आहे। पोलीस बंदोबस्त 1200 इतका लावण्यात आल्याचं देखील प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। लातूर जिल्ह्यामध्ये हे सगळी प्रक्रिया पार पडत आहे। महानगरपालिका निवडणुकीमध्ये जे आहे ते सर्वच जण उत्साहामध्ये मतदान करणार असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यानुसार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे ते प्रशासनानं देखील आपल्या सगळ्या यंत्रणा राबवल्याचं पाहायला मिळतंय आणि अशाच पद्धतीनं पुन्हा एकदा पाहूयात। अशा पद्धतीने या पेट्या आहेत आणि हे सगळे यंत्र आहेत आणि हे यंत्र जे आहे ते घेऊन जात आहे। किती दिवसाचं प्रशिक्षण झालं आणि काय काय प्रशिक्षणात सांगण्यात आलं तुम्हाला? 2 दिवसाचं प्रशिक्षण होतं, पहिलं आणि दुसरं, आणि कशा प्रकारे हाताळायचे, मतदार आल्यानंतर त्यांच्याशी कसं वागायचं, कसं बोलायचं, असं बरंच काही ट्रेनिंग मध्ये सांगितलं। खरं तर लातूर महानगरपालिका ही चॅलेंजिंग आणि वादळी झाल्याचं पाहायला मिळालं। ज्यावेळेस तुम्हाला हे प्रशिक्षण देण्यात आलेलं होतं, कशा पद्धतीने हे सगळं पार पडलं आणि तुम्हाला कुठल्या प्रभागात जाता येतात? आम्ही प्रभाग क्रमांक 6-2 मध्ये चाललो। सगळी यंत्रणा पार पडलेली आपण दुसऱ्या बाजूला पाहू शकता। हे सगळे अधिकारी या ठिकाणी बसलेले आहेत आणि सगळी यंत्रणा हे राबवत असल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेचा हा सगळा धुरळा उडाला, आता प्रचार थांबलेला आहे आणि थेट मतदान ज्या मतपेट्या आहेत या आता केंद्रावरती जात असल्याचं पाहायला मिळतंय। लातूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेच्या 70 जागांसाठी हे निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे आणि त्या अगोदर हे सगळे कर्मचारी हे जे आहेत ते मतदानासाठी मतपेट्या घेऊन आपल्या प्रभागामध्ये जात असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळं लातूरकर आता प्रतिसाद कुणाला देतात, गुलाल कुणाच्या माथी लागतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे।